नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2025 पासून सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. या शासन निर्णयात नक्की काय म्हटलंय ते आता आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक म वा 1325 प्रकर 9 सेवा 9 मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 32 दिनांक 11 ऑगस्ट 2025. वाचा. भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालय ज्ञापन क्रमांक 1/1/2025 दिनांक 2 एप्रिल 2025. शासन निर्णय. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. 2. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 53% वरून 55% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 जुलै 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. 3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. 4. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनायक अरविंद धोत्रे, वि. धोत्रे, उपसचिव, महाराष्ट्र शासन.